नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. घरपट्टी वाढी विरोधात काँग्रेस आक्रमक. सांगली महापालिका क्षेत्रातील भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी वाढीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी विश्रामबाग येथील स्फूर्ती चौकात स्वाक्षरी मोहीम राबवून आंदोलन करण्यात आलं. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या हस्ते वाढीव घरपट्टी विरोधी स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत घरपट्टी वाढी विरोधात संताप व्यक्त केला. चव्हाण म्हणाले, निवडणुकीपूर्वी भाजपने नागरिकांना आश्वासने दिली होती, मात्र सत्तेत आल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच नागरिकांवर आर्थिक बोजा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणी ही सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणारी असून या निर्णयाला शहरातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात व्यापक जनमत तयार करण्यासाठी आणि पुढील लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी दिनांक 29 जून रोजी महापालिका मुख्य कार्यालयासमोर नागरिकांच्या वतीनं भव्य जनआंदोलन छेडण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते गजानन मिरजे यांनीही घरपट्टी वाढ तातडीनं मागे घेण्याची मागणी केली. नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारा हा निर्णय स्वीकारला जाणार नाही. तो प्रशासनाने त्वरित मागे घेतला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनात संतोष चौगुले, गुरुदेव चौगुले, महालिंग राजमाने, भरत पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते.